सावरकर प्रणीत हिंदुत्व प्रकरण 1. नावामध्ये काय आहे? नाव म्हणजे काही हात नव्हे, बाहू नव्हे, मुख नव्हे किंवा शरीरातील कोणताही दुसरा एखादा भाग नव्हे. असे म्हणून व्हेरोनाच्या सुकुमार कुमारिकेने आपल्या प्रियकराला नाव बदलण्याबद्दल अत्यंत प्रेमाची गळ घातली होती. तथापि आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू राहण्याचीच आम्हाला आसक्ती वाटते असे जर आम्ही अभिमानाने म्हटले तर ती व्हेरोनाची कुमारिका आम्हाला क्षमा करील अशी आम्ही आशा करतो. त्या सदय साधूच्या परिस्थितीप्रमाणेच जर आमची परिस्थिती असती तर आम्हीही तिच्या तरुण प्रियकराला असाच उपदेश केला असता की बाबा, नावामध्ये काय आहे? ज्या पुष्पाला आपण गुलाब म्हणतो त्याच पुष्पाला उद्या दुसरे कोणतेही जरी नाव ठेवले तरी त्याचा मोहक वास तसाच येणार. म्हणून तू इतक्या नाजूक रीतीने गळ घालणाऱ्या तर्कशास्त्राच्या गोड आग्रहाला मान वाकव. कारण नुसत्या नावापेक्षा वस्तूंचीच किंमत अधिक आहे आणि विशेषतः जेव्हा दोन वस्तूंपैकी एकच पसंत करायची आहे किंवा जेव्हा त्या दोहोंमधील संबंध नवीन अथवा साधा आहे तेव्हा तर वरील विधान अधिकच यथार्थ आहे. शब्दांच्या ध्वनीमध्ये आणि त्यांच्या अर्थामध्ये अभेद्य असा संबंध असतो. हे म्हणणे एकाच वस्तूला अनेक भाषांमध्ये अनेक नावे असतात या एकाच गोष्टींनी निरर्थक ठरते. तरीही पण वस्तूच्या नावाचा व प्रत्यक्ष वस्तूंचा संबंध जसजसा अधिक चिरस्थायी होईल तसतशी त्या दोन कल्पनांचा बोध करून देणारी ही साखळी सहज रीतीने विचारांचा प्रवाह एकापासून दुसरीकडे नेऊ शकते आणि शेवटी त्या दोहोंना निराळे करणे अशक्य होऊन जाते. आणि त्यातही जेव्हा त्या वस्तूंशी दुय्यम प्रतीचे कित्येक विचार किंवा विकार गूढ रीतीने संबद्ध झालेले असतात त्यावेळी तर प्रत्यक्ष वस्तू इतकेच तिच्या नावाचे महत्त्व असते. नावामध्ये काय आहे असा प्रश्न कळवळून विचारणाऱ्या त्या सुकुमार कुमारिकेला तरी तिच्या पूजेच्या दैवताला रोमिओऐवजी पारिस म्हटले असते तर ते आवडले असते काय? किंवा तिचा प्रियकर तरी फलान्वित वृक्षांच्या मस्तकांना आपल्या चंदेरी चांदण्याने रंगवणाऱ्या चंद्राची शपथ वाहून असे सांगेल काय की त्याच्या ज्युलियटला दुसऱ्या कोणत्याही नावाने, उदाहरणार्थ रोझेलिन या नावाने संबोधले तरी त्याच्या हृदयात तसल्याच मधुर आणि मंजूळ लहरी उठतील? असे काही शब्द आहेत की ते एखाद्या अत्यंत दुर्गम कल्पनेला किंवा ध्येयाला सुगम करतात. त्याचप्रमाणे एखादे वेळी एखाद्या अमर्याद व केवळ मनोगम्य अशा सर्वसामान्य तत्वाला की जे एखाद्या स्वतंत्र जीवजाताप्रमाणे स्वतः सिद्ध राहते आणि विस्तार पावते हे नाव सहजगम्य बनवते. अशी नावे एखाद्या व्यक्तीचे हात पाय किंवा इतर कोणताही अवयव होऊ शकत नाहीत. याचे कारणच हे की ती नावे मनुष्याचा केवळ आत्माच असतात. ही नावे प्रत्यक्ष कल्पनाच होऊन बसतात व मनुष्यांच्या पिढ्यांपेक्षाही अधिक जगतात. जीसस अस्तंगत झाला परंतु ख्रिस्त मात्र रोमन बादशहा व त्यांचे रोमन साम्राज्य गेले तरी अमर राहिला. मॅडोनाच्या सुंदर चित्रांपैकी एखाद्या चित्राच्या खाली फातिमा असे नाव लिहा आणि मग एखादा स्पॅनिश गृहस्थ त्याच्याकडे कौशल्याने काढलेल्या इतर चित्राप्रमाणेच चिकित्सा बुद्धीने निरीक्षण करू लागेल. परंतु तुम्ही फातिमा हे नाव काढून मॅडोना हे नाव त्याच्याऐवजी लिहा म्हणजे बघा काय चमत्कार होतो तो. त्याच्या पायातला ताठपणा जाईल व त्याचे गुडघे जमिनीला टेकतील. त्याच्या डोळ्यातील चिकित्सा बुद्धी नष्ट होईल व त्या ठिकाणी भक्तिभावाने अंतर्गत झालेली दृष्टी प्रादुर्भूत होईल आणि त्याचे सर्व शरीर आपल्या समोर प्रत्यक्ष प्रेमस्वरूप जगन्माता उभी आहे अशा जाणीवेने रोमांचित होईल. नावात काय आहे, होय ना? तर मग अयोध्येला होनोलुलू म्हणा किंवा राजकुमाराला गोमाजी म्हणा किंवा अमेरिकन लोकांना वॉशिंग्टनचे नाव चंगीज खान ठेवायस सांगा किंवा एखाद्या मुसलमानाचे ज्यू म्हणवून घ्यावयास मन वळवा. म्हणजे तुम्हाला आढळून येईल की अरेबियन नाईट्स मधील तिळा उघड हा मंत्र आपल्या जातीचा अनन्य शब्द नाही. ज्याच्या योगाने मनुष्य जातीला नवीन जीवन व स्फूर्ती मिळते अशा तऱ्हेच्या नावांपैकीच हिंदुत्व हे एक नाव आहे व त्याचे मुख्य लक्षण आणि वैशिष्ट्य काय आहे याबद्दल येथे चर्चा करण्याचा मानस आहे. या नावाभोवती ज्या कल्पना आणि जी ध्येये, ज्या पद्धती आणि ज्या संस्कृती, जे विचार आणि जे विकार केंद्रीभूत झाले आहेत
ते इतके अनेकविध आणि विपुल, इतके प्रभावशाली आणि इतके सूक्ष्म, इतके चकवणारे, तरी इतके स्पष्ट आहेत की त्यामुळे हिंदुत्व या शब्दाची व्याख्या करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात. जास्त जरी नसला तरी 40 शतकांचा काळ ह्या शब्दाला आज तो जसा आहे तशा तऱ्हेचा घडवावयास लागलेला आहे. कवी आणि तत्ववेत्ते, स्मृतिकार आणि स्मार्त, वीर आणि इतिहास लेखक या सर्वांनी हा शब्द आहे तसाच तो अबाधित राहावा म्हणून त्याच्यावर विचार केला आहे. याच्याकरिता ते लढाया लढले आणि याच्याकरता मेले सुद्धा आहेत. आणि हे नाव कधी परस्पर विरोधी, कधी एकनिष्ठ, कधी सहकारी अशा आपल्या अखिल जातीच्या अनेक कृत्यांचा निष्कर्षच नाही काय. हिंदुत्व हा काही शब्द नाही, हा तर इतिहास आहे. आणि हा इतिहासही काही वेळेला काही लोक हिंदुत्व या शब्दाचा हिंदू धर्म या सापेक्ष नावाशी घोटाळा करून केवळ धार्मिक किंवा आत्मिक इतिहास समजतात. तसा नाही, तर हा इतिहास सर्वांगीण आहे. हिंदू धर्म हा शब्द फक्त हिंदुत्व यापासून उत्पन्न झालेला अंशात्मक व एक देश दाखवणारा शब्द आहे. हिंदुत्व या शब्दाचा अर्थ स्पष्ट केल्या वाचून हिंदू धर्म याचा अर्थ अबोध्य व अनिश्चित राहतो. या दोन शब्दांमधील अंतर न समजल्यामुळे ह्या आपल्या हिंदू संस्कृतीचा अमूल्य ठेवा ज्यांच्या मालकीचा आहे अशा सजातीय निरनिराळ्या जाती जातींमध्ये पुष्कळ गैरसमज व परस्पर अविश्वास उत्पन्न झालेला आहे. या दोन शब्दांमधील अर्थामध्ये तत्वतः काय फरक आहे हे जसजसे आमचे विवेचन विस्तृत होईल तसतसे अधिक स्पष्ट होईल. आता इथे फक्त इतके सांगितले म्हणजे पुरे की हिंदुत्व याचा अर्थ काही हिंदू धर्म या शब्दार्थाशी पुष्कळ लोक समजतात तसा समान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्या तरी आध्यात्मिक वा धार्मिक पंथाच्या वा मताच्या नियमांचा अथवा सिद्धांताचा संग्रह असा अर्थ घेतला जातो. भाषेची पद्धती जर आमच्या वाटेत आली नसती तर हिंदूपणा हाच शब्द हिंदू धर्म या शब्दापेक्षा हिंदुत्वाशी अधिक जवळ म्हणून आम्ही योजला असता. हिंदुत्व या शब्दामध्ये आमच्या हिंदू जातीच्या अस्तित्वाची प्रत्येक क्रिया व प्रत्येक विचार याच्या सर्व शाखा समाविष्ट होतात. आणि म्हणून हिंदुत्व या शब्दाचे यथार्थ आकलन करता यावे म्हणून आपल्याला प्रथम हिंदू या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि मनुष्य जातीमधल्या लक्षावधी लोकांच्या अंतःकरणावर या शब्दाने आपली एवढी छाप कशी पाडली आणि त्यांच्यातले शूरातले शूर व उत्तमातले उत्तम आपला जीव त्याच्यावरून ओवाळून कसा टाकण्यास तयार झाले याचे रहस्य जाणले पाहिजे. परंतु असे करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे की जो शब्द मुख्यत्वे करून एका पंथाचा द्योतक आहे व जो हिंदुत्व या शब्दापेक्षा अधिक संकुचित व कमी अर्थवाहक आहे अशा हिंदू धर्म या शब्दाची व्याख्या करण्याचा आम्ही मुळीच प्रयत्न करीत नाही. यामध्ये आम्हाला किती यश येते किंवा असा प्रयत्न करणे हे योग्य आहे की नाही हे विवेचन जसे विस्तार पावेल तसतसे कळून येईल.